भिवंडीत डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप रुग्णालय प्रशासनावर करण्यात आला. भिवंडीतल्या राहनाळ गावात राहणाऱ्या 35 वर्षांच्या नितीन विश्वनाथ वाघमारे यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे अंजूर फाट्यावरील नोबेल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. डॉक्टर अफात खान यांनी त्याचा 2D इको काढला, परंतु तो नॉर्मल आल्यामुळे डॉक्टरांनी एंजिओग्राफी करण्यास सांगितलं आणि त्यामध्ये छोटा ब्लॉकेज असल्याचं सांगण्यात आलं. इंजेक्शन आणि गोळ्या घेऊन रुग्ण बरा होईल असंही नातेवाईकांना सांगण्यात आलं. कुटुंबीय औषधं आणण्यासाठी गेले असता डॉक्टर अफात निघून गेले. रुग्णाला उपचारांसाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आणि तिथे डॉक्टर देवयानी पाटील यांनी त्यांना इंजेक्शन दिलं. मात्र रात्री नितीन यांची प्रकृती अधिक खालावली. त्यांना रक्ताची उलटी झाली. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची तयारी नातेवाईकांनी दाखवली, मात्र डॉक्टरांनी त्यांना सोडलं नाही. सकाळी नितीन यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर नितीन यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातलाय. तक्रार अर्ज नारपोळी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दर्शवण्यात आलाय. त्याला सांगितलं की तुझ्या हृदयामध्ये एक छोटासा खालच्या साईडला ब्लॉकेज आहे. तो तुझा ब्लॉकेज पूर्णपणे इंजेक्शन आणि गोळ्यावरतीच बरं होईल. तुला न प्लॅस्टिक बायपास करायची गरज नाही आहे. तू 2 दिवसात एकदम व्यवस्थित होशील. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला सांगितलं की खूप काही त्याच्या छातीत पाणी भरले, त्याला व्हेंटिलेटरवरती टाकावं लागेल. हे ते आम्ही विचारलं मॅडम की भाऊ माझा एकदम व्यवस्थित आलेला होता, छोटासा ब्लॉकेज आहे, तुम्ही एवढं मला काय सांगताय, एवढं काय झालं आहे त्याला, तुम्ही एवढं हे सांगताय. त्या आम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर देत नव्हत्या. ट्रीटमेंट काय झाली हे व्यवस्थित सांगत नव्हत्या. अशा हॉस्पिटलला स्टाफला सगळं डॉक्टरांना ना शिक्षा झाली पाहिजे. त्यांना त्या एक जीव घेतलाय. माझ्या मुलांना वनवास करून टाकले. आता मी 2 लेकरं घेऊन काय करायला पाहिजे. माझी एक छोटी मुलगी आहे 4 वर्षाची आणि हा छोटा मुलगा आहे. यांना पोरकं करून टाकले ह्या हॉस्पिटलवाल्या लोकांनी सगळ्यांनी. डॉक्टर लोक आणि तिथला स्टाफ एकदम निष्काळजीपणाने त्यांची ट्रीटमेंट केल्यामुळे त्यांना मारूनच टाकलेला आहे. डॉक्टर निघून गेला. हे लोक म्हणे तिथं डॉक्टर नाही, डॉक्टर औरंगाबादला गेले. मग तुमच्याशी इलाज होत नसेल तर माझ्या मुलाला ट्रीटमेंट तुम्ही करीत नसताल तर आम्हाला हलवायला दुसरं कसं असं द्या तुम्ही. या डॉक्टर लोकांना दिलाच नाही. माझ्या मुलांना पाणी मागलं, जेवण मागलं, योजना ह्या लोकांना जेवण दिलंच नाही. माझा मुलगा पाणी 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 करून गेला. माझा मुलगा जेवण करून निघून गेला माझ्यासून. मी आता काय करायचं. या डॉक्टरला शिक्षा झालीच पाहिजे. मला न्याय मिळाला पाहिजे. माझा मुलगा मला या गोष्टी घडल्या पाहिजे सर.